महाराष्ट्र बाईक टॅक्सी किती थर लागतात त्याचे बघतात आता. महाराष्ट्र बाईक मुंबईतील मोनोरेल सेवा काही काळासाठी थांबवण्यात येणार आहे अशी मोठी घोषणा MMRDAचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुंबई मेट्रोचे प्रमुख संजय मुखर्जी यांनी केली। ABP न्यूजच्या खास कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली। सतत होणारे तांत्रिक बिघाड आणि यंत्रणेत येणाऱ्या अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं मुखर्जींनी सांगितलं। मोनोरेलच्या विश्वासार्हतेवर नागरिकांनी वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, त्यामुळे प्रशासनानं काही काळासाठी मोनोरेल सेवा थांबवून तिचं आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे। कल फिर से सुबह मोनोरेल जो है बिकॉज ऑफ एन इलेक्ट्रिकल फेलियर वो रुका हुआ है। तो आई हैव डिस्कस दिस मैटर विद द हायर अप्स इन द गवर्नमेंट, विद द ऑनरेबल चीफ मिनिस्टर एंड विद द ऑनरेबल डिप्टी चीफ मिनिस्टर, एंड नाउ वी हैव डिसाइडेड कि अभी हम मोनोरेल को एक पब्लिक नोटिस देंगे and we will be shutting down the monorail service because monorail is hardly, every train has hardly 20 to 25 passengers. मोनोरेल आप कह रहे हैं कि बंद करने जा रहे हैं मुंबई में? नहीं, let me complete. बंद नहीं कर रहे मोनोरेल को. Okay. We will close the service for the time being. अभी के we have appointed a very high powered committee which is chaired by my additional commissioner. So they are examining the entire monorail process. We will introduce new trains. मोनोरेल काही काळासाठी बंद करण्याच्या निर्णयावर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी टीका केली। आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले आपण पाहूया। संजय मुखर्जी असं म्हणतात की मोनोरेल आता सेवा काही काळासाठी आम्ही बंद करणार आहोत, अनेक अडचणी येत आहेत ना, त्याच्यावरनं बाईक टॅक्सी चालतील, एकच जाईल त्याच्यावरनं, तसं मोनोच आहे ना ते, पण त्याच्यावरनं बाईक टॅक्सी चालतील, एकच जाईल त्याच्यावरनं, तसं मोनोच आहे ना ते पण। मुंबईत लवकरच वॉटर टॅक्सी सुरू होणार असल्याची माहिती